प्रशांत कोरटकरला अखेर अटक झालेली आहे तेलंगणामधनं। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह फोन करून आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप हा प्रशांत कोरटकरवर होता। गेले अनेक दिवस प्रशांत कोरटकर फरार झाला होता, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता। हायकोर्टाने देखील दिलासा दिला नव्हता। अखेर प्रशांत कोरटकरला आता अटक झालेली आहे। ही खूप मोठी बातमी आहे या क्षणाची। द मेगा ब्रेकिंग न्यूज। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना शेलक्या भाषेत बोलून त्यांचा अवमान केल्याचा ठपका हा कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकर, जो माजी पत्रकार आणि हायफाय आता एलिट सोशल आणि पॉलिटिकल सर्कलमध्ये वावरणारा भामटा प्रशांत कोरटकर याला अखेर कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणामधून अटक केलेली आहे। इंद्रजित सावंत जे इतिहास संशोधक आहेत कोल्हापूरचे, त्यांचा अपमान किंवा त्यांना फोन करून शिवीगाळ करणे या पलीकडे जाऊन त्यांना फोनवरून धमकावत असताना प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अतिशय शेलक्या शब्दांमध्ये अपमान केला। एवढंच नाही तर नको तो इतिहास हा लादण्याचा प्रयत्न महाराष्ट्रावरती केला आणि त्यामध्ये सरकार आमचं आहे, आमचा मुख्यमंत्री आहे, तुम्ही कसं करता ते बघतो अशा धमक्या दिल्या। ही बाब महाराष्ट्राला रुचली नाही। सबंध महाराष्ट्रामधनं संताप, चीड व्यक्त होत होती। ज्या पद्धतीनं पोलिसांची छुपी मदत ही प्रशांत कोरटकरला मिळत गेली आणि त्यामुळं प्रत्येक न्यायालयात जाण्याचा त्याला अवधी मिळाला। जसं की कोल्हापूर सत्र न्यायालयाकडनं त्यानं अंतरिम जामीन मंजूर करून घेतला, तेव्हा अशी बाब लक्षात आली की कोल्हापूर सत्र न्यायालयानं अंतिम जामीन मंजूर करताना तिथे राज्य सरकारलाही माहिती दिली गेली नाही किंवा आधीच या प्रकरणामध्ये पोलिसांमध्ये तक्रार दाखल असताना तिथं दुसऱ्या बाजूला म्हणजे फिर्यादींनाही माहिती दिली गेली नाही। मग ही बाब लक्षात आल्यावर कोल्हापूर सत्र न्यायालयानं तो जो अंतरिम जामीन दिला होता, अटकपूर्व जामीन, तो नामंजूर केला आणि कोल्हापूर सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन नामंजूर केल्यानंतर आणि कोरटकरचा अर्ज फेटाळल्यानंतर त्याला कुठल्याही क्षणी अटक व्हायला पाहिजे होती, ती अटक होत नव्हती। उलट प्रशांत कोरटकरला मुंबई हायकोर्टामध्ये जाण्यास अवधी मिळाला। मुंबई हायकोर्टामध्ये गेल्या शुक्रवारी सुनावणी झाली, पण एकमेकांच्या प्रती एकमेकांना दिल्या गेल्या नव्हत्या। खास करून फिर्यादीच्या वकिलांनी सांगितलं की आम्हाला काहीच प्रती आलेल्या नाहीत। असाच प्रकार हा कोल्हापूर सत्र न्यायालयात सुद्धा प्रशांत कोरटकरांच्या वकिलांनी हा केला होता। इथं तरी तसं होऊ देऊ नका। मग मुंबई हायकोर्ट म्हणाले की ठीक आहे, आपण सोमवारी म्हणजे आज सुनावणी लावू। आणि आत्ता माहिती मिळते आहे की थोड्याच वेळापूर्वी कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणामधून प्रशांत कोरटकरची अटक केलेली आहे। त्याला अटक केलेलं आहे, त्याला ताब्यात घेतलेलं आहे। प्रशांत कोरटकरनं त्यानंतर पुरावे नष्ट करण्याचा सुद्धा मोठा उद्योग केलेला आहे। म्हणजे त्याच्या पत्नीकरवी त्यांनी त्याचा मोबाईल फोन हा नागपूर पोलिसांमध्ये सरेंडर केला, पण तो फोन पूर्ण फॉर्मॅट करून दिला। म्हणजे त्याच्यातले फोटो काढून टाकले, त्याच्यातला व्हिडिओज काढून टाकले, त्याच्यातला CDR काढून टाकला, त्यातलं रेकॉर्डिंग सगळे काढून टाकले आणि रिकामा डब्बा असा मोबाईल फोन हा पत्नीकरवी त्यांनी पोलिसांमध्ये जमा केला। त्यावर सुद्धा आक्षेप घेतला गेलेला आहे कोल्हापूर पोलिसांनी कडनं, की सांगितलं की फोन फॉर्मॅट करून दिला म्हणजे काय, पुरावे नष्ट केलेले आहेत। आता पुरावे नष्ट करण्याचा सुद्धा हा गुन्हा प्रशांत कोरटकरवर लागतो का? त्याचबरोबर प्रशांत कोरटकरनं अनेक उद्योग केलेले आहेत। म्हणजे त्यानं जो घोटाळेबाज मोतेवार आहे त्याची रोल्स रॉयस ही त्याच्याकडं आहे। ईडीनं ती ताब्यात घेतली होती, जप्त केली होती, तिचा लिलाव सुद्धा झाला नव्हता। मग प्रशांत कोरटकरकडे कशी, असा सवाल उपस्थित झाला। आणि मग तो सुद्धा गुन्हा हा वेगळा होऊ शकतो। प्रशांत कोरटकर हा पूर्णपणे अडकलेला आहे। ज्या अर्थी सचिन प्रशांत कोरटकरला आज अटक झालेली आहे, त्या अर्थी कुणाल कामरा प्रकरणाचाच हा परिणाम आहे की प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांनी दोघांनीही छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जे अपशब्द आणि आक्षेपार्ह विधानं केलेली आहेत, त्यातला प्रशांत कोरटकर हा फरार होता, पोलिसांच्या हातावरती तुरी देत होता, पळाला होता। त्याला लुकआउट नोटीस शुक्रवारी संध्याकाळी बजावली गेली होती की जो जिथं असेल तिथं पकडा आणि
त्याच्यावर कारवाई अटकेची करणं हे फार गरजेचं होतं. कारण कुणाल कामरा प्रकरण आता आउट ऑफ प्रपोर्शन ब्लोन झालेलं आहे. या उद्धव ठाकरे असतील, संजय राऊत असतील, काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार असतील, या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी तोच सवाल उपस्थित केला होता की कुणाल कामरा ज्यानं पॉलिटिकल जोक्स केलेले आहेत, त्यानं स्टँडअप कॉमेडी केलेली आहे, कोणाचं नाव घेतलेलं नाही आहे, त्याच्या विरोधात सत्ताधारी महायुती इतकं काहूर माजवत आहे. मग महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतका जाहीर अपमान करणाऱ्या कोरटकर आणि राहुल सोलापूरकर, खास करून प्रशांत कोरटकर, याच्यावर अटकेची कारवाई का नाही? उलट पोलीस त्याला मदत करताय असे रिपोर्ट्स येत आहेत. त्याला कोर्ट दर कोर्ट जाण्याची संधी पोलिसांकडनं मिळते आहे. आणि मग त्याच्यावर कारवाई कधी करणार हा सवाल आता गेले 3 तासामध्ये उपस्थित केले जात आहेत. आता शेवटची बातमी आली आहे की प्रशांत कोरटकरला तेलंगणामधून अटक करण्यात आलेली आहे. ती नेमकी कुठं अटक झाली आहे त्याचे डिटेल्स येतीलच. पण कुणाल कामरा प्रकरणाचाच हा साईड इफेक्ट आहे की प्रशांत कोरटकर याला अटक झालेली आहे असं मी स्पष्ट मत व्यक्त करतोय. मला अपेक्षित होतं की प्रशांत कोरटकरला पोलीस अटक करतील, कारण कुणाल कामरा प्रकरण दिल्लीपर्यंत आणि राज्यभरच नाही तर देशभर गाजतंय कालपासून. आत्ता सध्या ट्रेंडिंग काय सोशल मीडियावरती तर कुणाल कामरा. अगदी बरोबर. तर आज मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण जे झालं विधानसभेमध्ये ते जरूर ऐकलं पाहिजे. ते काय म्हणाले की अभिव्यक्ती स्वातंत्र्य स्वैराचाराकडे जाता कामा नये. लेफ्ट लिबरल किंवा अर्बन नक्षल ही मंडळी यांचा उद्देश काय असतो तर समाजातल्या मानकांना, संस्थांना अपमानित करणं. छात्या बडवू नका, म्हणजे हेच लेफ्ट लिबरल अर्बन नक्षल काइंड ऑफ लोक. छात्या बडवू नका, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घाला म्हणून ओरडू नका. तुम्ही हे प्रसिद्धी मिळवण्यासाठी सुपारा घेऊन बोलता आहात. कुणाल कामरानं माफी मागितली पाहिजे. आणि मग मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे भाषण झाल्यानंतर विधिमंडळातच बाहेर प्रसारमाध्यमांच्या मीडिया सेंटरवर जाऊन उद्धव ठाकरे हे तेच म्हणाले की होय, कुणाल कामराच्या बाबतीत जो न्याय सरकार लावू पाहत आहे तोच न्याय प्रशांत कोरटकर ज्यानं महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा कधी नव्हे इतका मोठा अपमान एक व्यक्ती म्हणून तो केलेला आहे, तो संबंध महाराष्ट्रानं ऐकलेला आहे, त्याच्याविषयी संताप व्यक्त होतोय, चीड येते आहे आणि सरकार त्याच्या पाठीशी दिसतंय. मग तुम्ही त्याला अटक का करत नाही? बघा, पुढच्या दीड तासामध्ये प्रशांत कोरटकरला पोलिसांनी अटक केलेली आहे. तेलंगणामध्ये ती अटक झालेली आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच आहे की कुणाल कामरा प्रकरण हे गंभीर आहे. त्याहीपेक्षा गंभीर रिॲक्शन, प्रतिक्रिया ही प्रशांत कोरटकर प्रकरणामध्ये सरकारला अनुभवायला मिळायला लागली. आणि मग सरकारनं पोस्ट करेक्शन करताना पोलिसांना तडक सांगितलं की जिथं असेल तिथं आता बेड्या ठोका. इनफ इज इनफ. मुंबई हायकोर्टाची सुनावणी होईल आणि त्याचा जामीन मंजूर होईल किंवा फेटाळला जाईल याची वाट न बघता त्याला अटक करा. आणि मग ती अटक झालेली आहे. अगदी बरोबर आहे. गंभीर प्रकरण आहे. पण प्रशांत कोरटकरला महाराष्ट्रातनं तेलंगणामध्ये जाण्यासाठी मदत करणाऱ्यांची देखील चौकशी झाली पाहिजे, कारण या प्रकरणामध्ये अनेक आता पोलिसांच्या तपासातले कच्चे दुवे समोर येत आहेत. अगदी बरोबर आहे. म्हणजे मी हे आधीपासून अनुभवतो आहे. मी या आधी सुद्धा सांगितलं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही ते माहिती आहे की प्रशांत कोरटकर 2007 पासून आमच्यासोबत काम करत होता. निखिल वागळे असतील, मी असतील, आमचा तो सहकारी होता, कारण तो नागपूरचा ब्युरो चीफ होता बरोबर एका न्यूज चॅनलसाठी. 2014 पर्यंत 7 वर्ष त्यानं आमच्यासोबत काम केलं. तो माझा चांगला मित्र आहे. त्यानंतर पुढचे काही वर्ष आम्ही त्याच्यासोबत हो, तू पण काम केलंयस. यस यस, तूही होतास. हा, अरे तू तर किती वर्ष. आम्ही जय महाराष्ट्राला म्हणतो. हा, बिलकुल बिलकुल, प्रश्नच नाही. तर प्रशांत कोरटकर हा काही असा नवखा माणूस नाहीये, जबाबदार माणूस आहे, एक पत्रकार माणूस आहे. पण काय असतं, मी नेहमी सांगतो, पत्रकार लोक आमिषाला भुलतात कधी, जेव्हा पत्रकारितेच्या अनुषंगानं भौतिक सुख त्यांना सुखावतात आणि नको त्या गोष्टींकडे त्यांचं जास्त लक्ष असतं. आणि पत्रकारिता हे साधन बनवलं जातं. मी पुन्हा सांगतो, पत्रकारिता ही म्हणजे व्रतासारखी वापरावी लागते. तुम्हाला पत्रकार म्हणजे इतकं सहज सोपं नाही आहे. जर का तुम्हाला बातमीदारी करायची असेल,
आणि पत्रकार म्हणून जर का सचोटीनं जगायचं असेल तर जी पत्रकारितेच्या सोबत येणारी भौतिक सुख आहेत ना ती टाळता आली पाहिजे. ती आमिषासारखी दूर फेकली पाहिजे की नको, त्याचं लागेनच आपल्याला नको आहे असं म्हणून जर का तुम्ही पुढे गेलात तर तुम्ही चांगले पत्रकार बनू शकता, चांगली पत्रकारिता करू शकता. अदरवाईज तुमचा प्रशांत कोरटकर होतो असा एक चुकीचा आदर्श प्रशांत कोरटकरनं घालून दिलेला आहे. पत्रकारितेच्या जीवावरती एखादा माणूस जो साधा केबल ऑपरेटर इंजिन गाठला होता, नंतर एक कॅमेरामॅन झाला, त्याचा तो पत्रकार झाला आणि त्यानंतर तो बघता बघता बुवा बाबा आणि काय मोठा मोठा काय डॉक्टर काय लावून घेतली त्यांनी स्वतःला, त्याच्या डिग्रीवर सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. आणि मग लोकांच्या बदल्या करणे IAS IPSच्या, त्याला जी मदत झालेली आहे ही अनेक पोलीस अधिकाऱ्यांकडनं झालेली आहे. कारण सगळ्यांच्या गळ्यातला टाईट उलटसुलट धंदे सरकारमधून करून देणार, सत्ताधारी पक्षातून करून देणार अशी त्याची इमेज झाली होती. इतका भामटा तो झाला होता की आम्हाला सुद्धा नवल वाटलं काय होतास तू काय झालाच तू असं म्हणण्याची वेळ प्रशांत कोरटकरच्या बाबतीत आली. आणि आज या भामट्याला प्रशांत कोरटकरला तेलंगणातनं अटक झाली कुणाल कामरा प्रकरणामुळं. त्याचा तो साईड इफेक्ट आहे, कारण तो सरकारच्या नाकी नऊ यायला लागला, नाकापेक्षा मोती जड झाला, चहापेक्षा केटली गरम झाली. आत्ता याला वाचवायला गेलो तर या कुणाल कामरा प्रकरणामध्ये आपण सुद्धा भरडून निघू देशासमोर असा विचार हा राज्य पोलिसांच्या लेखी नक्कीच झाला असेल आणि मग त्याला आता तेलंगणातनं अटक झालेली आहे. कुणाल कामरापेक्षाही प्रशांत कोरटकरला अटक झाली हे महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं वाटतंय. जरी प्रशांत कोरटकर हा 15 वर्षापासून माझा मित्र असला, माझी सहकारी असला, तरी मी म्हणेल तो भामटा आहे. त्यांनी भामटेगिरी केलेली आहे. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी जे अपशब्द आणि अवमानकारक भाषा त्यांनी वापरली आणि त्यांनी जी हिंमत केलेली आहे याच्यावरनं माझं कोणी वाकडं करू शकत नाही. हा दंभ, आविर्भाव, दांभिक हा त्याच्या बोलण्यातनं दिसला. ती रग, नुसती रग नाही, तो माजुरडेपणा त्याच्या बोलण्यातनं दिसला. त्याचा राग, चीड, संताप हा महाराष्ट्राला आला होता. आणि बरं झालं पोलिसांनी त्याला तेलंगणातनं अटक केली. माझ्या लेखी कुणाल कामरा या प्रकरणापेक्षाही महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा शेलक्या शब्दांमध्ये अवमानकारक भाषा वापरून जो अपमान केलेला आहे आणि वरून जो दंभ दाखवलेला आहे प्रशांत कोरटकरनं, हे प्रकरण जास्त गंभीर होतं. तिथं पोलिसांनी प्रशांत कोरटकरला जी अटक केलेली आहे फक्त अटक करून थांबू नये, कारण त्याच्यावरती आधी लागलेली जी कलमं आहेत ती बेलेबल कलमं आहेत, त्यावरती जामीन मिळणारी कलमं आहेत. त्याच्यावरती आणखी गंभीर कलम लागली पाहिजे, ती सुद्धा मागणी आहे. त्यांनी पुरावे नष्ट केले, ती सुद्धा मागणी आहे. त्यांनी जसं तुम्ही बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी किंवा मकोका लावल्यावरती संपत्ती जप्त करता किंवा दंगलखोरांच्या घरावरती आता बुलडोझर चालले आहेत किंवा त्यांची संपत्ती तुम्ही ताब्यात घेता, तसंच प्रशांत कोरटकरच्या बाबतीत का होऊ नये. जेव्हा त्यांनी छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केलेला आहे तेव्हा त्याच्यावरती बेलेबल ऑफेन्सेस टाकून उपयोग नाही आहे. त्याच्यावरती नॉन बेलेबल की ज्यामध्ये त्याला जामीन मिळणार नाही अशी कलमं पोलिसांनी चढवली पाहिजे, ही मागणी आज होते आहे. त्यासाठी निवेदनं सुद्धा कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये गेलेली आहेत. माझ्या लेखी कुणाल कामरापेक्षाही छत्रपती शिवाजी महाराजांचा अतिशय वाईट शब्दात आणि वाईट पद्धतीनं अपमान करणाऱ्या कोरटकरच्या विरोधात केवळ अटकेची कारवाई पुरेशी नाही, त्याला समज घडेल, त्याला अद्दल घडेल अशी कलम जी नॉन बेलेबल कलम असतील ती पोलीस चढवतात का, हा पुढचा प्रश्न माझा गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि राज्य सरकारला आहे. अगदी बरोबर आहे. आणि म्हणूनच या दोन्ही प्रकरणांमध्ये आता न्यायव्यवस्थेची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कारण न्यायव्यवस्थाच घटनेच्या चौकटीमध्ये प्रत्येकाने कसं राहावं, काय भूमिका बजवावी हे सिद्ध करू शकते. त्यामुळे इथून पुढे आता न्यायपालिका, न्यायव्यवस्था या दोन्ही प्रकरणांमध्ये कशा पद्धतीने न्याय देते ते बघणं महत्त्वाचं ठरेल. याचे अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहणार आहोत. त्यासाठी पाहत राहा लोकमत.com.